सिंधुदुर्गामधलं राजकारण एका नव्या वळणावरती येऊन ठेपलेलं आहे। एरवी राणे विरुद्ध सगळे अशी लढाई पाहिलेला मालवणी मुलखामध्ये प्रथमच राणे विरुद्ध राणे असा संघर्ष आता उघडपणे पाहायला मिळतोय। दोन भाऊ आमने सामने उभे ठाकलेत आणि 3.5 दशक इथल्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले नारायण राणे हे मात्र या सगळ्यामध्ये शांत आहेत। बघूयात तळ कोकणामध्ये नेमकं काय घडतंय। मालवणी मुलखात राजकीय दशावताराचा नवा अंक सुरू आहे। हा सामना आहे नव्या राजकीय वर्चस्वाचा। हा वाद आहे एका कुटुंबातला आणि दोन भावांचा। ही लढाई आहे एका युतीमधल्या दोन मित्र पक्षांची। हा सुप्त संघर्ष आहे भाजप सारख्या बलाढ्य पक्षातल्या दोन नेत्यांचा। 1990 पासून सिंधुदुर्गच्या जनतेनं नारायण राणेंचं बेदरकार राजकारण पाहिलं। साम दाम दंड भेद ही राणेंची रणनीती। राणेंना त्यांच्याच स्टाईलनं उत्तर देणं विरोधकांना कधीच शक्य झालं नाही। राणेंच्या राजकारणाला दहशतवाद म्हणत विरोधकांनी सहानुभूतीची ढाल पुढे केली आणि राणेंवर मात केली। पण आता राणे बंधूंमध्ये संघर्ष पेटल्यावर लढाई तुल्यबळ आहे। नितेश आणि निलेश राणे यांच्यातील हा संघर्ष दोघांच्या वर्चस्वाचा सामना आहे। कुडाळ मालवणचे विद्यमान आमदार निलेश राणे हे नारायण राणेंचे थोरले पुत्र। 2009 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी ते खासदार झाले। पण पुढे पाठोपाठ दोन पराभवांनी त्यांची 10 वर्ष वाया गेली। राणेंचे धाकटे चिरंजीव नितेश हे 2014 पासून सलग 3 वेळा कणकवली मतदारसंघाचे आमदार आहेत। यावेळी फडणवीस सरकारमध्ये तरुण तडफदार मंत्री आहेत। भाजपमध्ये असताना निलेश राणेंनी हताश होऊन एकदा सोशल मीडियावर पोस्ट करून निवृत्ती जाहीर केली होती। गेल्या निवडणुकीत तडजोडीच्या राजकारणात ते शिंदे सेनेत गेले आणि आमदार म्हणून निवडून आले। इथून राणेंच्या समर्थकांमध्ये सरळ दोन गट पडले आणि दोन बंधूंमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली। त्यातूनच राजन तेलींसारख्या राणे विरोधकाच्या घरी जाऊन निलेश राणेंनी बंधू विरोधातच मोठ बांधायला सुरुवात केली। कणकवलीत ठाकरे सेनेच्या संदेश पारकर यांना पुढे करून शहर विकास आघाडीची घोषणा केली। मालवणात थेट भाजप कार्यकर्त्यांच्या घरात घुसून लाईव्ह स्टिंग ऑपरेशन केलं आणि मित्र पक्षालाच आव्हान दिलं। एकच बॅग त्या घरात आहे हे मानायला मी तयार नाही। एक डायरी सुद्धा आहे। आम्ही ते सगळं पोलिसांना हँडओव्हर आणि अधिकाऱ्यांना हँडओव्हर केलेलं आहे। हे म्हणजे 2 दिवस झाले। रवी चव्हाण आले, त्याच्यानंतर अगोदर जेव्हा रवी चव्हाण आले त्याच्या 2 दिवसानंतर, म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये। आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये जर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाही आहे। म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये। तर जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन भाऊ प्रथमच आमने सामने आले। या लढाईला भाजप विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेतल्या वादाची किनारही आहे। ठाणे कोकणातल्या शिंदेच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याच्या भाजपच्या रणनीतीने शिंदे ही लढाईला सज्ज झाले। त्यात उदय सामंत यांच्या भाजप सोबतच्या सलगीच्या बातम्यांनी कोकणात निलेश राणेंसारखा दुसरा नेता उभा करणं हे शिंदेसाठी आवश्यक आहे आणि निलेश राणेंसाठीही ही राजकारणातली मोठी संधी आहे। साहेबांना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे। निलेश इथे काय करतोय, कशासाठी करतोय, आणि साहेबांचा नेहमी आशीर्वादच माझ्यावर राहिलेला आहे। पक्षाचं त्याच्यामध्ये कुठेही नुकसान होऊ नये हाच माझा हेतू सुरुवातीपासून राहिलेला आहे आणि पुढेही राहील। शिंदे साहेबांना जो पक्ष अभिप्रेत आहे, जो रिझल्ट अभिप्रेत आहे, तो रिझल्ट देण्याचं काम मी इकडे करतोय। फडणवीस शिंदे संघर्षाच्या बातम्या अलीकडे आल्यात, पण ठाणे असो वा सिंधुदुर्ग, रवींद्र चव्हाण विरुद्ध एकनाथ शिंदेच्या वर्चस्वाची लढाई दोन्हीकडे असल्यामुळे त्याचं प्रतिबिंबही या निवडणुकीत दिसतंय। सिंधुदुर्गातल्या या लढाईला तिसरा पदर आहे तो राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण या संघर्षाचा। याआधी राणे जेव्हा जेव्हा शिवसेनेत किंवा काँग्रेसमध्ये होते तेव्हा राणे म्हणजे तो पक्ष होता। भाजपमध्ये मात्र तसं झालं नाही। त्यातही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपची वेगळी ताकद जिल्ह्यात निर्माण केली आहे। काही राणे समर्थक आता कट्टर चव्हाण समर्थक अर्थात भाजप समर्थक झाले। त्यातून स्पष्ट संकेतही गेलाय। यावेळी त्यांनी युतीही होऊ दिली नाही।
भाजपचे मंत्री आणि पालकमंत्री असल्याने नितेश राणेंनाही त्यांचीच री ओढावी लागली. त्यातूनच राणेंच्या घरातही ठिणगी पडली. चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी. कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे, खासदार आमदारांची काय इच्छा आहे, ती जरा विचारावी. या संघर्षात प्रत्येक जण आपापले हिशोब चुकते करतायत. मग ते दीपक केसरकर असोत किंवा उदय सामंत, राणे बंधूंच्या लढाईत आपापले पत्ते टाकतात. आमच्या सर्वांचेच नेते राणेसाहेब आहेत. त्यांचं महत्त्व संपवायचं आहे. मी समजा सावंतवाडीचा आमदार म्हणून 4 वेळा निवडून आलो असेल, माझं महत्त्व संपवायचं आहे. असे अनेक गट आहेत. निलेश साहेब मालवणमधून निवडून आले. असं दाखवायचं की जणू काय फक्त आम्हीच त्यांना निवडून आणलं म्हणून आम्ही आज विजयी होऊ शकलो. आणि हे दाखवण्यासाठी पैशाचा पाऊस पाडला जातोय, अक्षरशः पाऊस पाडला जातोय, ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात राणेंच्या घरात उभी राजकीय फूट पडली आहे. 2 भावांच्या वादात भाजपचे खासदार असलेल्या नारायण राणेंनी मात्र तूर्त शांत राहणं पसंत केलं. ते निवडणुकीच्या रणनीतीतही दिसत नाहीत आणि प्रचारातही नाही. इकडे निलेश आणि तिकडे नितेश अशी त्यांची परिस्थिती आहे. एक नक्की, पूर्वी नारायण राणे म्हणजे पक्ष हे सिंधुदुर्गातलं गणित आता राहिलेलं नाही. तर राणेंच्या घरातच शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष आता उभा राहिलाय. तळ कोकणातल्या पुढच्या राजकारणाची झलक आता कुठे दिसू लागली. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.